हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहेत तुम्ही? आहेत तुम्ही खूप छान मस्त मजेत असाल तर माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज योगीची डॅडी घरी नाही आहेत, तर मी थोडीशी मार्केटमध्ये गेलते. तर बापू, मी घेऊन गेलते 500 रुपये. 500 रुपयाचं काहीच नाही आलं. ऑनलाईन पेमेंट केलं बाकीचं. तर हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं आहे बघा. मला ना फेब्रुवारीमध्ये या रोज डे काही केलं नाही, पण मला हे मंगळसूत्र बनवले त्यांनी. एवढ्यालाच आहे ना 30 का 32 हजार लागले. दिसणार नाही ना मग. ते बनवलं आहे. मला काही गुलाबाचं फूल नाही, चॉकलेट नाही, काही आमच्याकडं असलं काही चालत नाही. तर हे मंगळसूत्र बनवून दिले नंतर होतं माझ्याकडे, म्हणजे आपल्याकडे रोजचं वापरायचे असतातच, पण म्हटलं मला पाहिजे 2026मध्ये काहीतरी सोनं, कारण खूप महाग झाले सोनं. आता काय माहिती किती होतं, तेव्हा खूप महाग होतं. झाले 8-10 दिवस झाले असतील बनवून. हो, 10 दिवस झाले नसतील. तर हे बनवलं. तर मग मला काय असं होता येत नाही, काय नाही. माझ्याकडे मणी आहेत, 50 मणी आहेत, पण मला ते नाही टाकून होत आहेत. तर मी साधं सिंपल तोपर्यंत बनवले. एक दिवस जाऊन बनवून आणेल. तर मी काय आणले 500 रुपयाचं ते तर विसरूनच गेले सांगायचं. तर हे बघा, पापड, इतकं पापड, ऑइल आणले. आम्ही जेवणी चालतो थोडंसं, पनीर, 1-2 बिस्किटचे पुडे, बटर, अमूल बटर, चहा पावडरची काय गरज आहे. चहा पावडर एवढेच काही घेतो. 1-2 बिस्किटचे पुडे आणि बघा कांदे, 1 किलो कांदे आणि चिकन. तर मी आज मस्तपैकी असं बनवणार आहे चिकन बिर्याणी. तर मला 1-2 दादा बोलले होते, ताई तुम्ही रोजच बिर्याणी खाता का? तर नाही आहे दादा, मी वेट लॉस करते आहे, तर वेट लॉससाठी चिकन, मच्छी वगैरे असं खायचं आहे. त्यामुळं आम्ही रोजच चिकन आणतो. तर असं नाही की एक दिवस चिकन एक दिवस मच्छी असं पण चालतं. पण मी बनवणार आहे आज चिकन बिर्याणी. मी थोडंसं त्याच्यातलं चिकन काढून घेते, बाकीची बिर्याणी बनवते. तर हे एवढं 500 रुपयाचं झालं आहे. एक होता चिप्सचा पुडा, तो योगेशने खाल्ला. तर मी ना ठेवते पहिलं, कारण बटर पातळ होतं ना, त्याला थोडंसं बाहेर नाही जमत ठेवायला. तर आज मी मस्त अशी तुपातली बिर्याणी बनवणार आहे. तुपातली देसी घी बिर्याणी बनवणार आहे. तर चला मग मी हे ठेवते पटापट आणि लागते स्वयंपाकाला. तुम्हाला पण दाखवते बिर्याणी. आमचं फ्रीज आता खूप जुनं झाले, आमचं फ्रीज. तरी पण त्याची मशीन खूप छान असल्यामुळे मी काय फेकून नाही देत. तेव्हा 2015-16 घेतलेलं आहे. मस्त त्याला कांदे बिंदे ठेवायला वगैरे सगळं आहे खाली असं. तर चला मग मी बनवते बिर्याणी साधी सिंपल. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा. बिर्याणी बनवते. तर हॅलो, तर बघा आमचं आलं आहे पार्सल म्हणजे मी मिशोवरून मागवलं आहे पार्सल. तर याच्यामध्ये काय आहे ना मला आठवतच नाही आहे, पण मी मागवलं एवढं खरं आहे. तर काय मागवलं आहे ते आपण ओपन करू. मी ओपन करते. थांबा, मला ना ओपन करता येईल नाही. तर प्यार करे प्यार, हे मी मिशोवरून मागवलं आहे पार्सल. तर
मी ओपन करते मग दाखवते. बघा हे पण ओपन करते, ह्याचं पण हे केले, पण आतमध्ये काय आहे ते मी नंतर दाखवते. दोन्ही एकत्र दोन्ही पण ओपन केलेत. पिशवीत आहे तसंच. पहिलं हे दाखवते याच्यात काय आहे ते. बघा त्याच्यामध्ये आहे ऑइल बॉटल मागवली. ही बॉटल आणि हे बघा झाड मागवलं आहे मी एक छानपैकी असं झाड मागवलं आहे. याची पण पॅकिंग लई भारी केली राहू. पॅकिंग अशी केली ना मजबूत, निघत पण नाही आहे, एवढी भारी पॅकिंग आहे. तर काय आहे बघा, झाड मागवले मी. झाड एक हे मी झाड मागवलं आहे मिशोवरून. एवढं महाग ना, 100 रुपयाला का काय आहे, 100 का 110ला एवढं. किती छोट्याशा याच्यात मागवलं आहे आणि याच्यात दाखवलं किती मोठी कुंडी. हे बघा मिशोवरून मागवले मी हे झाड, मनी प्लॅन्ट. माझ्याकडे ना मनी प्लॅन्ट असतो बरं का, म्हणजे असं कधी पण मनी प्लॅन्ट असतो. पण ना आम्ही गावाला गेलो ना आता, तर तो खराब झाला. त्यामुळं मग म्हटलं इथे कुठं आमच्या काही ओळखी वगैरे नाही आहेत, त्यामुळे मग मी ऑनलाईनच मागवलं आहे मनी प्लॅन्ट. आणि हे आहे बॉटल्स. ही बॉटल ऑइलला 1 लिटरची आहे. त्याच्यात टाकायचं ऑइल आणि असं लावायचं, झालं. आणि प्रत्येक वेळा सगळं नाही ओपन करायचं, थोडंसंच ओपन करायचं. तर हे मी मागवलं आहे मिशोवरून. दोन्ही पण मिशोवरूनच मागवलं, हे पण आणि हे पण. तर झाड मी थोडीशी कन्फ्यूज झाले झाडाला. मला वाटलं कुंडी मोठी असेल, एवढ्या छोट्या कुंडीमध्ये काय ठेवणार ना, त्याला मला दुसऱ्या याच्यामध्ये लावावं लागेल. तेल ठेवण्यासाठी. तेल आता जास्त आम्ही वापरत नाही आहे, त्यामुळे मग म्हटलं अरे बसत नाही ते, तर म्हटलं एक बॉटल घेऊन ठेवा, गरज पडली तेव्हा. तर त्याला बघा ना कसं झाकलं. तर 1 लिटरची आहे ही, 200 कितीतरी रुपयाला आहे. आणि हे 100 110 का काय. तर मला नक्की सांगा झाडं कोण ऑनलाईन मागवले आहेत. मी तर मागवलेत बाबा. काय मस्त पार्सल आलंय घरी, आले ना. तर चला आता बनवते स्वयंपाक. पहिले योगेशला घेऊन येते क्लासवरून आणि मग बनवते स्वयंपाक.